ट्राय कलर उकडीचे मोदक. हे मोदक दिसायला जितके अट्रॅक्टिव्ह दिसतात ना, तितकेच करायलाही सोपे आहेत. या गणेशोत्सवाला नक्की हे वेगळे मोदक एकदा तरी ट्राय करा. रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला मोदकाचं सारण बनवून घ्यायचंय. त्यासाठी मी एका पॅन मध्ये 1 टेबलस्पून असं तूप घेतलेलं आहे. तूप पूर्ण मेल्ट झालं की त्यामध्ये ऍड करते 1 टीस्पून खसखस. तूप या स्टेजला माझं फक्त ना मेल्ट झालेलं आहे, अजिबात जास्त गरम नाहीये. त्यामुळे त्याच स्टेजला मी खसखस ऍड केली आहे. अगदीच गरम तुपात जर खसखस ऍड केली ना, ती पटकन जळून जाते. म्हणून मी जस्ट मेल्ट झालं की लगेच खसखस ऍड केली आहे. आता ही खसखस मी थोडीशी अगदी तुपात परतवून घेतलेली आहे. आता यात ऍड करते मी बारीक कापलेले ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रुट्स हे ऑप्शनल आहेत, जर आवडत असतील तर ऍड करा, नसेल ऍड केले तरीही चालेल. आता हे ड्रायफ्रुट्स आणि खसखस मी तुपात चांगली 1 मिनिट परतवून घेते. गॅस हा माझा लो टू मीडियमच आहे, गॅस अजिबात मोठा ठेवलेला नाहीये. खसखसचा बघा रंग थोडासा बदललाय, स्लाइट गोल्डन कलर आलेला आहे खसखसला आणि ड्रायफ्रूट सुद्धा भाजून झालेले आहेत. आता यात मी ऍड करते 1 कप ओल्या नारळाचा किस. आता हे सगळं परत मी चांगलं 2 मिनिटं भाजून घेते. फक्त नारळातला थोडासा ओलावा कमी झाला पाहिजे, मिश्रण अगदी सगळं सुटसुटीत झालं पाहिजे आणि ते 2 मिनिटात पटकन होतं सुद्धा. आता हे सगळं माझं भाजून झालंय. आता यात मी ऍड करते पाऊण कप गूळ. गुळाचं प्रमाण आपण आपल्या गोडीनुसार कमी जास्त करू शकतो, अर्धा कप सुद्धा घेऊ शकतो, पण मी इथे पाऊण कप घेतलाय कारण मोदकामध्ये मला सारण थोडंसं गोड हवंय. हे सगळं मिश्रण आता गूळ विरघळेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचंय आणि गूळ सगळा हा विरघळून घ्यायचा आहे. गूळ बघा आता सगळा विरघळलाय आणि सारण पण आपलं बऱ्यापैकी सगळं मॉइस्ट झालेलं आहे. आता फक्त 1 मिनिट असं मी परतवून घेते, चांगलं भाजून घेते आणि मग आपलं सारण तयार. मोदकाचं सारण आता तयार आहे. हे आता मी पॅन बाजूला घेतलाय. आता करून घ्यायचे उकड. तर मी आता एक कढई घेतले आणि इथे अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध असं 1 कप मिश्रण दूध आणि पाण्याचं मी कढईमध्ये ऍड केलेलं आहे. आता यात मी ऍड केले चिमूटभर मीठ, म्हणजे चव पातीला चांगली लागते, आणि अगदी चिमूटभर साखर, म्हणजे जी मोदकाची पात आहे ती पण थोडीशी गोडसर होते. नाहीतर कधी कधी काय होतं, पात एकदमच सपक होते आणि फक्त सारण आतलं गोड होतं. म्हणून अगदी जराशी साखर ऍड केली आणि याच्यात ऍड केलं अर्धा चमचा तूप. आता या मिश्रणाची उकळी काढायची. गॅस या स्टेजला वाढवला तरी चालेल. आता यामध्ये आपल्याला ऍड करायचं तांदळाचं पीठ. ते कधी ऍड करायचं ते मी सांगते. हे बघा, या मिश्रणाला आता हळूहळू उकळी यायला सुरुवात झाली आणि हलकी हलकी वाफ सुद्धा येते. जेव्हा उकळी वाढेल आणि वाफा भरपूर येतील ना, त्या क्षणाला आपल्याला जेवढं दूध आणि पाणी घेतलंय तेवढंच तांदळाचं पीठ घ्यायचं. म्हणून मी आता 1 कप तांदळाचं पीठ घेतलंय. असं थोडं थोडं ऍड करायचंय, मिसळायचंय आणि सगळं हे पीठ आता मिक्स करून घ्यायचे. जेव्हा आपण पीठ ऍड करतो तेव्हा गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमवर ठेवायची, म्हणजे पीठ हे जळणार नाही. आता ते दूध आणि पाण्याचं मिश्रण सुद्धा गरम होतं, त्यामुळे वाफ ह्याला चांगली बसणार. आता हे जेवढं मिक्स होतं तेवढं मिक्स करून घ्यायचंय चमच्याने. तांदळाच्या पिठाने बघा आता जे काही दूध पाण्याचं मिक्सर होतं ते सगळं आता ओढून घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी मिश्रण हे थोडंसं ड्राय आहे, पण आपण जेव्हा नंतर मळू ना ते अगदी व्यवस्थित आणि मऊ मऊ होणार ते. आता हे सगळं मिक्स करून झालं ना की एक 10 मिनिटं असंच झाकून ठेवायचंय आणि गॅस बंद करायचा. साधारण एक 10 मिनिटं झालेली आहेत.
मी आता हे वेगळ्या प्लेटीत काढून घेते. एकदम पण थंड झालेलं नाही, बघू शकता अजून पण जरा जरा वाफा निघतात आहे. हाताने मळायला गेले की अजून पण भाजतंय. आणि हे जे तांदळाची पीठ आहे, तांदळाची उकड आहे, ही गरम गरम असतानाच मळून घ्यायचे. म्हणून आपल्याकडे असलेला कुठलीही वाटी किंवा तांब्या किंवा ग्लास त्याच्या बेसला थोडंसं पाणी लावून हे असं मळून घ्यायचंय. आणि जेव्हा हे पीठ आपल्याला हाताला सोसवेल असं झालं, थोडंसं कोमट झालं ना की मग आपण हाताने मळू शकतो. मध्ये मध्ये मी चेक सुद्धा करत होते. आता हे बऱ्यापैकी जरासं कोमट झाले म्हणून इथे मी आता हाताने मळायला घेतलं. आता मळताना बघा थोडंसं ड्राय वाटतं मिश्रण, पण मी इथे एका बाउलमध्ये पाणी घेतलंय आणि मळताना फक्त हात मी त्याच्यात बुडवते पाण्यात आणि मग पुन्हा पीठ मळते. म्हणजे पीठ हे एकदम सॉफ्ट होतं. पाणी घ्यायचं नाही ताटात, फक्त आपला हात त्याच्यात ओला करायचा आहे. अशा प्रकारे मी 4-5 वेळा हात पाण्यात बुडवून पीठ मळून घेतलंय आणि शेवटला फक्त तुपाचा हात मी पिठाला लावून पीठ हे पुन्हा मी 10 ते 12 मिनिटं मळून घेतलंय. जेवढं वेळ देऊन जेवढा जास्त आपण पीठ मळू ना तेवढंच आपलं पीठ हे तेवढं सॉफ्ट होतं आणि मोदकाची पारी पण तेवढीच करायला सोपी पडते. मोदक पण तेवढेच मऊ मऊ होतात. आता हे पीठ आपलं मोदकासाठी रेडी आहे की नाही ते कसं बघायचं, तर एक असा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची अशी पात करून बघायची. पात करताना बघा ते बोटांना स्टिकी वाटते, पण ते आपल्या बोटाला चिटकत नाहीये. म्हणजे पीठ आपलं रेडी आहे. आणि पात करताना त्याला अशा फाटत नाही ते पीठ, कडा पण त्याच्या अगदी युनिफॉर्म होतात आहे. याचाच अर्थ पीठ आपलं रेडी आहे. आता आणखी एक सांगायचं म्हणजे आपलं मोदकाचं पीठ हे रेडी आहे की नाही हे बघण्यासाठी दुसरा चेक पॉईंट म्हणजे पूर्ण असा पिठाचा रोल करायचा आणि तो हातात घेऊन असा तोडून बघायचा. तोडताना बघा हलका फोर्स द्यावा लागतो आणि हे असं टोक येतंय, पटकन असं तुटत नाहीये. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. म्हणजे मोदकाचं पीठ हे आपलं मोदक करण्यासाठी तयार आहे. तर या पिठाचे मी 3 पोर्शन केलेले आहेत आणि आपल्याला ट्राय कलर करायचे आहेत म्हणून व्हाईट एक तसाच ठेवायचा आणि 2 ह्याच्यामध्ये ऑरेंज आणि ग्रीन कलर मी ऍड करून घेते. आता या एका भागामध्ये मी 2 ड्रॉप ऑरेंज कलर ऍड केलाय आणि तो गोळा मी मळून घेतलाय आणि दुसऱ्या भागामध्ये ग्रीन कलर ऍड करते. असे 2 बोटांनी मी कॅव्हिटी करून 2 ड्रॉप्स ऍड करून घेतलेत आणि अशा प्रकारे 3 रंग आपले रेडी आहेत. आता आपण मोदक करून घेऊयात. तर मी एका वाटीमध्ये सुकं तांदळाचं पीठ घेतलंय, म्हणजे ज्याची आपण उकड काढली तेच पीठ मी थोडंसं एका वाटीत घेतलेलं आहे. आता ट्राय कलर गोळा कसा करायचा ते मी सांगते. 3 रंगाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. म्हणजे जसे आपण गुलाबजाम करताना जशी साईज ठेवतो ना तसेच. आता हे 3 गोळे एकमेकांना असे मी दाखवते त्या पद्धतीने ठेवून प्रेस करून हळूहळू त्याचा असा गोळा करायचे. असं सर्क्युलर मोशनने प्रेस करायचंय आणि त्याचा एक गोळा करून घ्यायचा. जर 3 गोळे अशा हातात घेऊन वळले ना तर 3 कलर हे असे व्यवस्थित हायलाइट होणार नाही. त्यामुळे मी दाखवले त्या पद्धतीनेच हळू असे गोळे 3 कलर हे प्रेस करून एक गोळा करून घ्यायचा. आता हा एक आपला गोळा तयार आहे. असे सगळ्या पिठाचे तुम्ही एकत्र गोळे करून ठेवू शकता. आता हा मी सुक्या पिठामध्ये थोडासा घोळवून घेते, म्हणजे पाऱ्या याच्या व्यवस्थित होतील आणि हाताला ते चिकटणार नाही. आता हळूहळू सर्क्युलर मोशन मध्ये फिरवत बोटांनी प्रेस करत पारी आपल्याला करून घ्यायची. शक्यतो बारीकच पारी करा. पीठ हे व्यवस्थित मळलं गेलं ना आपल्याला हवी त्या थिकनेसची आपण पारी करू शकतो, म्हणजे अगदी पातळही आपण ठेवू शकतो. जर पारी करता येत नसेल तर आपण लाटूनही घेऊ शकतो ह्या गोळ्याला, किंवा चपाती करायचं यंत्र असं त्याच्यामध्ये ठेवून आपण प्रेसही करून घेऊ शकतो. पारी करताना जर पीठ हाताला स्टिकी लागत असेल तर आपण बोट ही पिठात आपण डिप करू शकतो आणि पुन्हा पारी वळून घ्यायची. हे बघा किती फ्लेक्सिबल आणि एकदम सॉफ्ट अशी पारी दिसते आणि थिकनेस बघा बऱ्यापैकी पातळ ही झालेली आहे. पारी पातळ केली ना की मोदक खाताना नुसतं पीठ लागत नाही. आता आपल्याला कळ्या करून घ्यायच्या आहेत. अंगठा आणि मधलं बोट पारीच्या पाठीमागे आणि इंडेक्स फिंगर पारीच्या पुढे.
आता इंडेक्स फिंगरने पीठ पारीचं हे पाठीमागे प्रेस करायचं आणि अंगठा आणि मधल्या बोटाने ते पीठ असे चिटकवून घ्यायचे, म्हणजे एक कळी आपली तयार. आता ही झाली पहिली कळी. त्याच कळीला लागून अंगठा ठेवायचा आणि सेम प्रोसेस कंटिन्यू करायची. हे बघा, दोन्ही अंगठ्यांनी आणि मधल्या बोटाने पीठ हे चिटकवून घ्यायचे. दुसरी पण कळी तयार. अशाच प्रकारे आपल्याला जेवढ्या होतील तेवढ्या कळ्या करून घ्यायच्यात. अशा प्रकारे आता सगळ्या कळ्या करून झालेल्या आहेत आणि मोदकाची वाटी तयार झाली आहे. कपकेक साठीचा जो पेपर कप कसा असतो अगदी तसंच दिसतंय. आता यात आपल्याला भरपूर सारण भरायचंय. बघा, चमच्याने मी सारण भरलंय आणि चमच्याचा जो मागचा भाग आहे त्याने सारण मी असं स्प्रेड करून घेते, म्हणजे आपले हात चिकट होणार नाहीत. हे बघा, आणि जर अजून सारण जर बसत असेल तर अजून सारण भरून घ्यायचंय. सारण जास्त असलं ना की मोदक पण खायला बरा वाटतो, म्हणजे मोदक हा असा खाल्ल्यासारखा वाटतो, नुसतंच असं तांदळाचं पीठ लागत नाही. सारण आता माझं जेवढं बसतंय तेवढं मी भरून घेतलंय. आता हा मोदक बंद करून घ्यायचा आहे. आता मोदक बंद करून घेताना आपण ना सगळ्या कळ्या हा एकाच दिशेनं असायला पाहिजेत, म्हणजे मोदक हा दिसायला असा छान दिसतो. बघा, अंगठ्याच्या मदतीने किंवा बोटाच्या मदतीने अशा सगळ्या मी कळ्या एका डिरेक्शनला करून घेतलेल्या आहेत आणि हळूहळू करत हा मोदक बंद करून घेते. हे बघा, अगदी व्यवस्थित मोदक झालेला आहे आणि पारी पातळ असल्यामुळे ना जे टोक करताना एक्स्ट्रा पीठ असं ते सुद्धा निघालेलं नाहीये. आणि टोक काढताना एकदम पण असं मोठं टोक काढायचं नाही, तेवढंच असं नाजूक छोटंसं अगदी टोक काढायचं. हे बघा, अशा प्रकारे आपला ट्राय कलरचा एक मोदक तयार आहे. कळ्या बघा एका डिरेक्शनने ठेवल्यामुळे मोदक पण किती सुबक दिसतोय. अशाच प्रकारे आता सगळे मोदक मी करून घेते. आता हा जो मी मोदक केलेला आहे तो मीडियम साईजचा केलेला आहे. जर मोदकची साईज मला छोटी हवी असतील तर सुरुवातीला ते 3 कलरचे गोळे घेताना छोटे घ्यायचे, म्हणजे फायनल गोळा आहे तो पण छोटा होतो आणि मोदक पण बऱ्यापैकी छोटा होतो. जर साईजला मोठे हवे असतील तर सुरुवातीचे 3 गोळे सुद्धा मोठे घ्यायचे. अशा आपल्याला जसे साईजने मोदक हवे असेल त्या पद्धतीने आपण साईजही ऍडजस्ट करू शकतो. अगदी काळजीपूर्वक सगळ्या बारीक बारीक स्टेप सुद्धा मी सांगितलेल्या सगळ्या फॉलो केल्या ना तर तुम्हाला सुद्धा हे ट्राय कलर मोदक 100% जमणार आणि पहिल्यांदा जरी करत असलात ना तरी सुद्धा एकदम परफेक्ट होणार. हे बघा, दुसरा सुद्धा मोदक माझा तयार आहे. जर बसका वाटत असेल तर हाताने थोडासा खालून रोल करून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे सगळे मोदक माझे तयार झालेले आहेत. तर आता हे मी वाफवायला ठेवणार आहे. तर मी ही चाळण घेतली, त्या चाळणीला खालून तूप लावलेलं आहे. तूप नसेल लावायचं तर केळीचं पानही ठेवू शकतो आणि जे थोडेसे बसके वाटत ते मी थोडेसे असं हातावर रोल करून घेते. हे बघा, सगळे असे व्यवस्थित मोदक झालेले आहेत आणि हे मी फ्रेश पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यात बुडवून सगळे मोदक मी वाफवायला चाळणीवर ठेवून देते. हे मोदक पाण्यात बुडवून ठेवले ना की मोदक हे अगदी मऊ आणि लुसलुशीत होतात. आणि दुसरं कारण म्हणजे हे मोदकाची पारी करताना तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, ते सुद्धा काही प्रमाणात राहिलं असेल तर ते पाण्यासोबत निघून जातं. आणि आता हे मोदक आपल्याला चांगले 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचेत. अशा प्रकारे आपले ट्राय कलर उकडीचे मोदक तयार. दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह, एकदम भारी आणि करायलाही तितकेच सोपे. तुम्ही सुद्धा या गणेश उत्सवाला नक्की ट्राय करा आणि कसे झालेत हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत.